माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये अखेर प्रवेश केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेस पक्षावर नाराज होते। गोरंट्याल यांना मानणारा मोठा वर्ग हा जालना मतदारसंघामध्ये आहे, त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचं बळ वाढणार असल्याचं बोललं जात आहे। गणेशोत्सव मंडळावरचं विघ्न टळलंय। मंडप उभारताना खड्डा खणल्यास 3 पट दंड म्हणजेच 15,000 रुपये दंडाचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांशी चर्चा करून आधी इतकाच दंड ठेवण्याचे निर्देश दिलेत। महायुतीत सगळं आलबेल असल्याचं दिसतंय, कारण कॅबिनेट बैठकीतील माफीनाम्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोकाटेंच्या पुस्तकाचं प्रकाशन झालंय, त्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला। माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून मुंबईत मनसेनं आंदोलन केलंय। पालिकेमध्ये मनसेनं कचरा वाहतूक टेंडर घोटाळा समोर आणला होता। यावेळी माहिती देण्यास नियोजन खात्यातील अधिकारी टाळाटाळ करत असल्यानं मनसेनं हे आंदोलन केलंय। भांडूपमध्ये पुन्हा एकदा झेप्टोचा निष्काळजीपणा समोर आलाय। पालिकेच्या कुठल्याही परवान्यांची पूर्तता न करता एक्सपायरी प्रोडक्ट विकले जात आहेत, याचा उलगडा कंपनीच्या डिलिव्हरी बॉयनं केलाय। मनसेनं या प्रकरणाचा भांडाफोड केल्यानंतर पालिकेनं या स्टोअरला नोटीस पाठवली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।